नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पर्धा परीक्षा विशेष या यूट्यूब चॅनलवर. सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पोलीस भरती, तलाठी भरती तसेच महाराष्ट्रातील सर्व सरळ सेवा भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचे 20 प्रश्न. आजचा आपला सराव प्रश्नसंच 19. वळूया प्रश्नांकडे. प्रश्न क्रमांक 1. जागतिक बुद्धिबळ दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन दिलेत 16 मार्च, 10 मे, 19 एप्रिल की 20 जुलै. त्याचे योग्य उत्तर ऑप्शन डी 20 जुलै रोजी जागतिक बुद्धिबळ दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 2. जागतिक निसर्ग संवर्धन दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन दिलेत 28 मार्च, 19 मे, 29 जून की 28 जुलै. त्याचे योग्य उत्तर ऑप्शन डी 28 जुलै. प्रश्न क्रमांक 3. जागतिक व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो? ऑप्शन दिले 19 मे, 25 जून, 29 जुलै की 23 ऑगस्ट. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन सी 29 जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 4. रामप्पा मंदिर म्हणून ओळखले जाणारे रुद्रेश्वर मंदिर जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. ते कोणत्या राज्यातील आहे? ऑप्शन दिलेत महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा की झारखंड. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन सी तेलंगणा. प्रश्न क्रमांक 5. सर्वाधिक भौगोलिक क्षेत्र असलेले शहर कोणते ठरले आहे? ऑप्शन दिलेत पुणे, नाशिक, मुंबई की नागपूर. त्याचं योग्य उत्तर ऑप्शन ए पुणे. प्रश्न क्रमांक 6. जिथे मतदान तिथे लसीकरण हा कोणत्या सरकारचा उपक्रम आहे? ऑप्शन दिलेत दिल्ली, पंजाब, हरियाणा की बिहार. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन ए दिल्ली. प्रश्न क्रमांक 7. आंतरराष्ट्रीय धर्मादाय दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? ऑप्शन दिलेत 12 मार्च, 21 मे, 5 सप्टेंबर की 6 सप्टेंबर. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 5 सप्टेंबर. प्रश्न क्रमांक 8. कार्बो आंग्लांग करार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ऑप्शन दिलेत सिक्कीम, आसाम, मेघालय की अरुणाचल प्रदेश. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन बी आसाम. प्रश्न क्रमांक 9. वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे आहे? ऑप्शन दिलेत हेलियम, ऑक्सिजन, नायट्रोजन की हायड्रोजन. त्याचं योग्य उत्तर ऑप्शन सी नायट्रोजन. प्रश्न क्रमांक 10. सूर्यकिरण पृथ्वीवर पोहोचण्यास किमान किती वेळ लागतो? ऑप्शन दिले 300 सेकंद, 400 सेकंद, 500 सेकंद की 600 सेकंद. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन सी 500 सेकंद. प्रश्न क्रमांक 11. मानवाच्या शरीरात सर्वात लहान आकाराचे हाड असलेला अवयव कोणता? ऑप्शन दिलेत कान, नाक, मांडीचे हाड की यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन ए कान. प्रश्न क्रमांक 12. महामार्ग बोगद्यांमध्ये जगातील सर्वात लांब बोगदा कोणता आहे? ऑप्शन दिलेत अटल बोगदा, वाजपेयी बोगदा, गिरगाव बोगदा की श्यामाप्रसाद मुखर्जी बोगदा. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन ए अटल बोगदा. प्रश्न क्रमांक 13. भारतातील पहिला सीप्लेन प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? ऑप्शन दिलेत गुजरात, महाराष्ट्र, केरळ की कर्नाटक. त्याचं योग्य उत्तर ऑप्शन ए गुजरात या राज्यामध्ये सुरुवात करण्यात आला. प्रश्न क्रमांक 14. सर्वात लांबीची रेल्वे कोणती? ऑप्शन दिलेत विवेक, तेजस, शेषनाग की वंदे भारत. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन सी शेषनाग ही सर्वात लांबीची रेल्वे आहे. प्रश्न क्रमांक 15. राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधी केले? ऑप्शन दिले 3 ऑगस्ट 2020, 4 ऑगस्ट 2020, 5 ऑगस्ट 2020 की 6 ऑगस्ट 2020. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन सी 5 ऑगस्ट 2020. प्रश्न क्रमांक 16. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन दिलेत 15 मार्च, 19 मे, 17 ऑगस्ट की 17 सप्टेंबर. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 17. मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण? ऑप्शन दिलेत शिवाजी सावंत, आनंद यादव, विश्वास पाटील की रणजित देसाई. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन ए शिवाजी सावंत हे मृत्युंजय या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 18. ययाती या कादंबरीचे लेखक कोण? ऑप्शन दिलेत वी स खांडेकर, अण्णाभाऊ साठे, यशवंत कानेटकर,
व्यंकटेश माडगुळकर. तर याचं योग्य उत्तर ऑप्शन ए वि स खांडेकर. प्रश्न क्रमांक 19, स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक कोण? ऑप्शन दिलेत भाऊ उपाध्ये, राजेंद्र मलोसे, दादासाहेब मोरे की जयंत नारळीकर. त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी राजेंद्र मलोसे हे स्वप्नपंख या कादंबरीचे लेखक आहेत. आणि आजचा शेवटचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 20, मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती? ऑप्शन दिलेत मुक्तामाला, मोचनगड, यमुना पर्यटन की बळीबा पाटील. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी यमुना पर्यटन ही मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी आहे.